तब्बल 1.5 वर्षांनंतर अखेर शिवसेनेला तारीख मिळाली. एकनाथ शिंदेंना झोप लागणार नाही, कारण जर निष्पक्ष निकाल लागला तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरेंना भेटेल, तर इकडे शिंदेंना 7 खासदार आणि 56 आमदार घेऊन भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल. अशा प्रकारे महाराष्ट्रात भाजपची एकहाती सत्ता. असा होता 3 वर्षांपूर्वी बनलेला भाजपचा मास्टर प्लॅन. कुठलाही पुश न करता शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली केस ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये 7 मे रोजी सुनावणीला येत आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाची केस ही 14 मे रोजी सुनावणीला येत आहे. आता लक्षात घ्यायला हवं, आता बरेच जण म्हणतील की एकनाथ शिंदे नाराज झालेले आहेत, या नाराजीच्या पार्श्वभूमीवर या केसेसच्या तारखा येतात. या केसला म्हणजे हिचं शेपूट, ते आपण म्हणतो ना, त्या शेपटाचा शेवट सापडत नाहीये. हिचं शेपूट इतकं लांबत चाललेलं आहे. याचं एक खरं कारण लक्षात घ्या. आता 7 मे आणि 14 मे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक मी ती क्रोनॉलॉजी म्हणतात ना, ती क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. आता संजीव खन्नांचा जो आपला कारकिर्दीचा वेळ आहे तो संपत आलेला आहे. संजीव खन्नांची कारकीर्द 13 मे रोजी संपुष्टात येत आहे आणि 14 मे रोजी चीफ जस्टिस ऑफ इंडिया या भारताच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेचे नवे न्यायाधीश हे भूषण गवई आपला पदभार सांभाळतील. आता भूषण गवई तसं पाहायला गेलं तर लक्षात घ्या, मला काय सुचवायचे ते पुन्हा सांगतो आणि बारीकीने ऐका. भूषण गवई हे कुठेही भारतीय जनता पक्ष किंवा ह्यांचे मित्रपरिवार या सगळ्यांच्या विचारांचे किंवा तशा इन्फ्लुएन्स मध्ये असलेले अशा प्रकारचा आतापर्यंतचा त्यांचा इतिहास नाही भूषण गवईंचा. पण इथे सुद्धा एक क्लॉज आहे. क्लॉज म्हणण्यापेक्षा इथे सुद्धा एक आपल्याविषयी आपल्या बाजूने म्हटलं तर एक वाईट म्हणू शकतो, काय म्हणायचं चांगला शब्द काय असेल बघा. एक दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांचाही कार्यकाळ हा 6 ते 7 महिन्यांपेक्षा जास्तीचा नाही. कुणाचा? जस्टिस भूषण गवई यांचा कार्यकाळ सुद्धा 7 महिन्यांपेक्षा म्हणजे जास्तीत जास्त नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत जस्टिस गवई यांचा हा कार्यकाळ असणार आहे. या कार्यकाळाच्या अजून त्यांनी शपथही घेतलेली नाही तशा, आणि त्यांचं येणं आणि त्यांच्या येण्याच्या पूर्वसंध्येला ही अशा प्रकारची तारीख मिळणं हा एक शुभ संकेतच मानला जाईल. ही केस अतिशय सोपी आहे शिवसैनिकांनो, पण एक लक्षात घ्या, जर न्यायव्यवस्था न्यायाप्रमाणे वागली तर शिवसेनेची ही केस संपायला 1 आठवड्यापेक्षाही जास्तीचा काळ लागणार नाही. जास्तीत जास्त 1 आठवड्यात शिवसेनेच्या केसचा अंतिम निकाल हा बाहेर येऊ शकतो. सगळ्यात जमेची बाजू एक लक्षात घ्या, ज्यावेळेस 7 मे रोजी ही केस सुनावणीला येत आहे, 7 मे रोजी, त्यावेळेस या केसचा नंबर हा कुठल्या क्रमांकाचा आहे आणि त्यानंतर ही केस त्या दिवशी सुनावणीला येईल की नाही हे अजूनही याची माहिती माझ्याकडे नाही. मी तशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण ती माहिती माझ्याकडे उपलब्ध होऊ शकली नाही. अनेक गोष्टी गेल्या काही 1-2 महिन्यात तर विशेषतः मी गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि आताच्या घडीला लागणारे निकाल हे सारेच्या सारे सरकार विरोधी निकाल लागत आहेत. त्यांच्याच परिवारातनं भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे आता न्यायाधीश होत आहेत. एक मराठी व्यक्ती त्या पदावर येत आहे, जिला महाराष्ट्र माहित आहे, महाराष्ट्र अस्मिता माहित आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान सन्मान माहित आहे, अशी व्यक्ती त्या पदावर येत आहे. हा यासाठीच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता एक भीमपुत्र त्या पदावर येतो. मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं 7 दिवसांचा काळही पुरेसा आहे शिवसेनेच्या केसच्या सुनावणीसाठी. 7 दिवस सुद्धा खूप जास्त झाले. मग हा 6 महिन्यांचा काळ, भूषण गवईंचा काळ, हा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकतो. मी पुन्हा सांगतो, महाराष्ट्राचं राजकारण इथून बदलू शकतं. देवेंद्र फडणवीसांचं जे उद्दिष्ट होतं किंवा भारतीय जनता पक्षाचं जे उद्दिष्ट होतं की भारतीय जनता पक्षाचं राज्य घेऊन यायचंय, महाराष्ट्रात देशामध्ये राज्य घेऊन यायचं, त्यांचं उद्दिष्ट संपूर्ण झालेलं आहे. या महाराष्ट्रातले हे 7 धनुष्यावरचे खासदार आणि हे 56 आमदार आपल्या पक्षामध्ये विलीन करून घ्या आणि शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिवसेनेला पुन्हा परत द्या, ही अशी परिस्थिती तयार होऊ शकते. कोर्टामधून जर ह्याच्यावर एक लताड आली, कारण लक्षात घ्या, कोर्टामध्ये ज्यावेळेस ही केस पूर्णपणे सुनावणीसाठी येईल त्यावेळेस या केसवर निकाल देणं हे बंधनकारक राहील. आजवर जर आपण पाहिला असाल, केस सुनावणीलाच येत नाही. ज्या वेळेस या केसमध्ये दम असतो त्यावेळेस हा असा प्रकार आपण गृहीत धरू शकतो.
हे 56 आमदार किंवा हे 7 खासदार हा काही जनतेने दिलेला मॅन्डेट नाही, हा जनतेचा निकाल नाही. आजही जर बालकी खाल काढायला गेलं तर मग धागेदोरे ईव्हीएम पासून धागेदोरे अनेक गोष्टींपर्यंत अगदी पैशाच्या महापुरापर्यंत येऊन पोहोचतात. त्यानंतर बरेच जण म्हणतात की धनुष्य हा गोठवावा, तोपर्यंत जोपर्यंत ह्याच्यावर अंतिम निकाल होत नाही शिवसेना हे नाव आणि धनुष्य हा गोठवावा हा शिंदे टोळीकडून काढून घेण्यात यावा. हेही बरोबर आहे, पण आता न्याय व्यवस्था या सगळ्या गोष्टींकडे कशी पाहते हे पाहावं लागेल. शिंदेंना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ही तारीख लावली जाते, असू शकतं कुणाला माहिती. कारण ते कसं झालंय, देशामध्ये ज्यावेळेस दंगली उसळतात एक अशी म्हण आलेली आहे, देखो जरा बाहर दंगे हो रहे, किसी राज्य में चुनाव तो नहीं आ रहे हैं. तसं अगदी अरे सुप्रीम कोर्टाची तारीख लागते, जरा बघा दरेगावात कोणीतरी गेलेलं नाहीये नाराज होऊन, हा असा प्रकार आहे. त्यानंतर आणि जरा जास्त वळवळ सध्या चालू पण आहे, त्यामुळे तुमच्या मनात हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. काही जण म्हणतात ठाकरेंनी अजिबात केस विड्रॉल करू नये, ठाकरेंनी केस विड्रॉल करावी यासाठीची ही धडपड असू शकते, यांना तारीख न देणं. कारण तारीख दिली, विचार करा, किंवा तारखेप्रमाणे जर सुनावण्या झाल्या तर शिवसेनेला नाव चिन्ह हे पुन्हा मिळणार. त्यामुळे वैतागून यांनी स्वतःच ही केस विड्रॉल करावी, जेणेकरून शिंदेचं धनुष्य आणि शिंदेचं शिवसेना हे नाव हे त्यांच्याकडे अबाधित राहू शकतं. ही टेक्निकल चूक शिवसेना पक्षप्रमुखांनी करू नये अशी सुद्धा बऱ्याच जणांची इथे इच्छा आहे. ठाकरेंनी केस विड्रॉल करू नये यासाठी ही सारी करू नये, त्यांची सारी धडपड यासाठी चालू आहे की त्यांनी ही केस विड्रॉल करावी. ही केस का बरं फक्त शिवसेनेची नाही, ही केस का बरं संपूर्ण देशाच्या लोकशाहीच्या आणि इब्रतीच्या केस झालेली आहे. लोकशाही आज धोक्यात आहे. जर या केसचा, शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या केसचा निकाल योग्य तो लागला नाही तर भविष्यात या देशाची लोकशाही, विशेषतः लहान पक्षांच्या बाबतीतली लोकशाही ही संपलेली असेल. लहान पक्ष देशातले संपलेले असतील, प्रत्येक पक्षावर मोठ्या पक्षाचं राज्य झालेलं असेल आणि कदाचित विरोधातला पक्ष संपवून फक्त हुकुमशाहीच्या दिशेने, म्हणजे फक्त एक देश एक पक्ष अशा प्रकारचं, आणि मग याच गोष्टी जर अशा प्रकारचं बहुमत, पाशवी बहुमत जर आलं, राक्षसी बहुमत जर आलं तर संविधान बदलायला वेळ तो कितीकसा लागतो. एकदा का संविधान बदललं गोष्ट संपली. शेवटी संविधानावरच न्याय व्यवस्था चालतात आणि संविधानच जर बदललं गेलं तर न्याय व्यवस्था या संविधानाचं पालन करत असतात आणि संविधानाचा बदलाचा अधिकार हा देशाच्या सर्वोच्च सभागृहांना आहे, पार्लमेंटला आहे. आणि पार्लमेंटमध्ये असलेलं पाशवी बहुमत हे जर संविधान बदलत असेल तर भविष्यात तुमच्या माझ्या नशिबाचे निर्णय सुद्धा, तुमच्या माझ्या आयुष्याचे निर्णय सुद्धा हे वरती बसलेले टघे घेऊ शकतात, हे लक्षात घ्या. काय म्हणतात बरेच जण अजून, देवेंद्र फडणवीसांनी आता शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे परत देऊन टाकावं, तुम्हाला तुमची सत्ता मिळालेली आहे, जे मी मगाशीच म्हणालो. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडे काय हात पसरायचे, या माणसाची खोड, या देवा फडणवीसची खोड आपल्याला शिवसैनिकांनो त्याची ती नांगी ठेचून काढायची आहे, हे लक्षात घ्या. जशी गद्दार गटाची नांगी सुद्धा तुम्हा आम्हा सर्वांना ठेचून काढायची आहे, या शिंदे टोळीची नांगी तुम्हा आम्हाला ठेचून काढायची आहे, तशी या कमळीच्या देवेंद्र फडणवीसांच्या ह्या कृत्याची नांगी सुद्धा तुम्हा आम्हाला ठेचून काढायची आहे. मी पुन्हा सांगतो, शिवसेनेचं नाव आणि चिन्ह, धनुष्य हे चिन्ह पुन्हा शिवसेनेकडे येण्याची इथे दाट शक्यता आहे. एकनाथ शिंदे गट हा भारतीय जनता पक्षामध्ये विलीन केला जाऊ शकतो. जर न्यायाप्रमाणे न्याय झाला, अनुच्छेद 10 किंवा पक्षांतर बंदी कायद्याचं योग्य पद्धतीने जर पालन झालं तर एकनाथ शिंदे गटाला तत्कालीन परिस्थितीनुसार तुम्ही आजच्या निकालाचा रेफरन्स लावू शकत नाही. ज्यावेळेस शिवसेनेचं नाव आणि चिन्ह काढून घेतलं आहे त्या काळात नेमकं काय घडलं, आज 56 आमदार तुमच्याकडे असतील, पण त्या काळामध्ये जिथून जी सुरुवात झाली, चुकीचा उगम जिथे आहे तिथून त्याची सुरुवात करावी लागेल. एकनाथ शिंदे गटाचं नाव काढून घेतलं जाऊ शकतं, चिन्ह काढून घेतलं जाऊ शकतं, न्यायाने न्याय वागला तर, न्यायपालिका वागल्या तर. पाहुयात नेमकं काय घडतंय 7 तारखेला.